ध्रुवानं तपश्चर्या केली आणि परमेश्वरांनी त्याला अढळ स्थान दिलं. तोच तो ध्रुव तारा. ही लोककथा सगळीकडे प्रसिद्ध आहे. पण शेतकरी स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा तपश्चर्या करतो आहे शेतमाल पिकवण्यासाठी. बाजार समितीमध्ये जाऊन तो झगडे करतोय. त्याच्या बाजूनी वेगवेगळे कायदे केल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्ष त्याला हातात काहीच मिळत नाही. आज हा शेतकरी बाजार व्यवस्थेमध्ये आणि त्या बाजार समितीमध्ये आपलं अढळ स्थान, आपलं ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान मागतो आहे. याचं कारण जेव्हा कांदा असेल किंवा आणखी कुठल्याही गाड्या असतील, कुठलाही शेतमाल असेल, तो त्या ठिकाणी जातो. जर त्या कांद्याची लाईन जर चुकली ना शेतकरी बांधवांनो, तर शेतकऱ्याचे बाजारभाव 200, 400, 500, 1000 रुपयांनी सुद्धा बदलतात, पडतात. खरं तर आज वेगळ्या बाजारभाव आणि या विषयावर आपण चर्चा करत असतो. आज तोच विषय डोक्यात होता. पण आपल्या काही तरुण शेतकऱ्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे आणि त्यांची ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचावी, तुम्ही जागृत व्हावं, त्यातून हा महत्त्वाचा विषय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यातून तुम्हाला काही नक्की मिळू शकेल आणि एक प्रश्न आणखी पुढे येईल असं मला वाटतं. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 10 जून आहे. वार आहे बुधवार आणि साल आहे 2026. एका तरुण शेतकऱ्याने, एक नाही काही तरुण शेतकरी आपल्या ग्रुपवर त्यांची चर्चा होत असते. त्यांनी प्रश्न मांडला आहे की बाजार समित्यांमध्ये जेव्हा लिलाव सुरू होतात कांद्याचे, तर ट्रॅक्टरच्या रांग लागलेल्या असतात. एक लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. पहिल्या लाईनमध्ये ज्या मालाचे लिलाव होतात आणि क्वालिटी जर सेम असेल तर तेच दुसऱ्या रांगेमध्ये ते लिलावाचे दर बदलतात. तिसऱ्या रांगेत बदलतात, चौथ्या रांगेत बदलतात. थोडक्यात काय, ज्याच्यावर म्हणजे ज्याचा नंबर लागेल, ज्याची योग्य वेळ येईल, म्हणजे त्या शेतकऱ्याचा नंबर योग्य ठिकाणी असला पाहिजे, तो योग्य वेळेस त्याच वाजता तो येऊन उभा राहायला पाहिजे. असं असेल तर त्याला चांगला बाजारभाव मिळतो. मात्र त्याच क्वालिटीचा किंवा त्याच शेतकऱ्याचे 2 ट्रॅक्टर असतील, एक पहिल्या रांगेत आहे, एक दुसऱ्या रांगेत आहे, तर त्याला वेगवेगळे भाव मिळतात आणि यातूनच सगळा खेळ सुरू होतो बाजार व्यवस्थेचा, शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठीचा. असे आरोप आता शेतकरी करत आहेत. खरं तर हे सगळ्याच शेतकऱ्यांना नेहमीच असे अनुभव येतात. कधी कधी आपण रात्री मुक्कामाला जातो, गर्दी असते तेव्हा, कधी पहाटे घरातून निघतो आणि त्या संबंधित बाजार समितीमध्ये गेलो की तिथं जे काही नंबर असेल त्यानुसार आपला नंबर येतो आणि तिथून मग लिलावाची जेव्हा वेळ येते, अनेक ठिकाणी ती सकाळी 6ला असते, काही ठिकाणी 8ला, काही ठिकाणी 10ला आणि 2 सत्रांमध्ये सुद्धा अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव होतात. त्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, उमराणा, देवळा अशा अनेक बाजार समिती आहेत जे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे अनुभव त्यांनी सांगितले ते फार वेगवेगळे आहेत. तर तिथे एकाच गाडीला वेगवेगळे, एकाच प्रकारच्या मालाला रांग बदलली तर भाव बदलतो. आता शेतकरी म्हणतायत की तुम्ही बाजार समितीतर्फे जे बाजारभाव जाहीर होतात, सरासरी, कमाल, किमान आणि सरासरी, तर या सरासरी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ होतो. हा सरासरी बाजारभाव संबंधित शेतकऱ्याला मिळेलच असं नाही. आज समजा जर लासलगावची सरासरी किंवा पिंपळगावची सरासरी 1500 रुपये असेल, तर प्रत्यक्ष अनेक शेतकऱ्यांना 1500च्या खालीच बाजारभाव मिळालेला असतो. म्हणजे कागदोपत्री किंवा सरासरीनुसार बाजारभाव किती वाढला तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोच असं नाही. अर्थात याची दुसरी बाजू पण आहे. आता या सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या आहेत. तुमच्या अशा काही समस्या असतील तर पुढे जाण्यापूर्वी तुम्ही इथे कमेंटमध्ये मला प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमची कुठली बाजार समिती आहे, कुठला जिल्हा, कुठला तालुका आणि तुम्हाला असे अनुभव येतात का? याच्यावर सोल्युशन काय आहे? मधल्या काळात महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना, त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत भारत दिघोळे, आणि त्यांनी हाच मुद्दा मांडला होता
की तुम्ही बाजार समितीमध्ये सरसकट कमाल, किमान आणि सरासरी असे बाजारभाव जाहीर करू नका. तर त्याऐवजी मालाच्या प्रतवारीनुसार बाजारभाव जाहीर करा. अनेक बाजार समित्या अशा आहेत, त्यामध्ये विशेषतः नगर सारख्या नगर बाजूच्या वांबोरी आहे, त्याच्यानंतर राहुरी आहे, अहिल्यानगरची नेप्ती बाजार समिती आहे आणि पिंपळगावला सुद्धा संध्याकाळी जेव्हा त्यांच्या ग्रुपवर बाजार प्रसिद्ध होतात भाव, पुण्याचे काही ट्रेडर्स ते बाजारभाव टाकतात, ते पण साधारण याच पद्धतीने येतात. तर ती कशी प्रतवारी केली जाते? हलका माल साधारण या दर्जाला, डॅमेज माल साधारण या रेंजमध्ये, खाद आणि चोपडा माल साधारण या रेंजमध्ये, गोल्टी गोल्टा साधारण या रेंजमध्ये, मीडियम किंवा ॲव्हरेज माल जो आहे तो या रेंजमध्ये, मुक्कल माल ज्याला आपण म्हणतो तो साधारण या रेंजमध्ये, सुपर जो आहे आणि एक्स्ट्रा सुपर बिग या पद्धतीनं अनेक बाजार समित्या ते करतात. पण प्रत्यक्ष जेव्हा सगळ्या राज्याची आणि देशाची आकडेवारी होते, ती मात्र या सरासरीची सुद्धा सरासरी काढली जाते आणि त्यातून मग शेतकऱ्यांपुढे मग हे सगळं गोंधळाचं चित्र निर्माण होतं. तर या कांदा उत्पादक संघटनेनं अशी मागणी केली होती की तुम्ही या पद्धतीचं बायफर्केशन म्हणजे प्रतवारीनुसार कांद्याचे बाजारभाव द्या, त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल. अर्थात यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी चळवळ उभारावी लागेल. बारीक बारीक गोष्टी असतात, एक किरकोळ नियम असतो, तो बदलायचा असतो, पण वर्षानुवर्ष नाही, पिढ्यानपिढ्या बदलत नाही. आता या संदर्भात बाजार समितीचे सचिव, बाजार समितीचे कर्मचारी यांच्याशी ॲग्रो शिवारनी संवाद केला, यांचं पण मत जाणून घेतलं. मग हे सरासरी बाजार भाव कसे ठरतात, बीट कशी लावली जाते, ते बीट लावणारे कोण असतं, हे सगळं आपण समजून त्यानंतर त्यांची बाजू काय किंवा तिथं काय घडतं ते आपण बघूया. तर होतं असं की सकाळी जेव्हा गाड्या लागतात त्यावेळेस बाजार समितीचे कर्मचारी तुमच्या गाड्यांपर्यंत येतात आणि अनेकांचा माल हा मग खाली टाकलेला असतो, कोणाचा गाडीत असतो, त्यानुसार त्याचे लिलाव पुकारले जातात. लिलाव पुकारताना 1, 2, 5 नव्हे तर किमान 15, 20, 30 व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि ज्या पद्धतीनं कांदा त्यांना आवडेल किंवा त्यांना जसं काही त्याची परत किंवा हे असेल त्यानुसार ते लिलाव पुकारले जातात, बीट लावतात, बोली लावतात आणि ती गाडी फायनल होते. हीच प्रक्रिया शेवटपर्यंत ती राबवली जाते. आता गमतीचा भाग असा आहे की व्यापारी तेच आहे, बोली लावणारा तोच आहे, त्याला तो कर्मचारी आपल्या गावचा आहे, माझ्या जवळचा आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे किंवा असेलही माहीत नाही. पण एकाच शेतकऱ्याच्या शेजारी शेजारी 2 ट्रॅक्टर उभे आहे, मालक एकच आहे, माल एकच आहे, 2 ट्रॅक्टर आणलेले आहेत, पण एका ट्रॅक्टरला 1500 रुपये भाव जाहीर होतो, दुसऱ्या ट्रॅक्टरला 1200 रुपये मिळतात. हे का? व्यापारी पण तेच आहे. या संदर्भात बरेच हे चर्चा केल्यानंतर माहिती अशी मिळाली की ते जे व्यापारी आहेत, कारण त्यांच्या गरजेनुसार त्यांना एक ट्रॅक्टर खरेदी केला, पण तोच व्यापारी दुसरा ट्रॅक्टर खरेदी करेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे दुसरा ट्रॅक्टर हा दुसरा नग म्हणून पकडला जातो आणि त्यानुसार व्यापारी बोली लावतात. अर्थात हे झालं त्यांची मतं. शेतकऱ्यांची मतं मात्र याच्यापेक्षा वेगळी आहेत. त्यांच्या मतात काय फसवणुकीची आणि थोडंसं याच्यामध्ये गोलमाल केला जात असल्याचीच भावना आहे. पण गंमत बघा, आतापर्यंत बाजार व्यवस्था, एकूण जी सप्लाय चेन आहे, व्यापारी, आडते, दलाल आणि ही सगळी बाजार व्यवस्था, याच्या विरोधात बोलणारा कोणीही आलेलं नाही. अनेक नेते आहेत, त्यांचं नाव घेणार नाही, पण ते बाजार समित्यांच्या किंवा या कारभाराविषयी बोलत नाही, व्यापाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही. म्हणजे माझी आणि व्यापाऱ्यांची फार दुश्मनी आहे म्हणून मग वैयक्तिक भांडण आहे आणि म्हणून मग ॲग्रो शिवार आम्ही त्यांच्या विरोधात काही बोलतो, असाही काही संबंध नाही. जेच व्यापारी चांगली कामं करतात त्यांची बाजू किंवा त्यांना प्रोत्साहन देणं हे आपण करतच असतो, त्यांची बाजूही मांडत असतो ॲग्रो शिवारच्या याच्यामध्ये. पण असं जर कोणी उद्योग करत असेल, म्हणजे नाफेडमध्ये घोळ घालणारे व्यापारी, नाफेडचा स्टॉक करून नंतर तो बाजारात विकणारे व्यापारी किंवा सरकारला फसवणारे व्यापारी, जे भ्रष्ट व्यापारी, त्यांची गोष्ट करत असतो. सरसकट सगळ्या व्यापाऱ्यांच्या याच्यामध्ये नाही. पण ही झाली व्यापाऱ्यांची बाजू किंवा ती जी बाजार व्यवस्थेची बाजू.
यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावं लागेल. तुम्हाला सचिवांकडे नसेल, त्यांनी दखल नाही घेतली बाजार समितीमध्ये, तर तुम्हाला उपनिबंधक कार्यालयामध्ये, तालुका DDR कार्यालयामध्ये जावं लागेल. वेळ पडली तर पणन मंडळापर्यंत जावं लागेल, लेखी तक्रार द्यावं लागेल. आपण बरेचदा तावामध्ये भांडायला जातो आणि त्याचं समोरच्याला तेच पाहिजे असतं की मग त्याच शेतकऱ्याला एकत्र घेरून मारहाण होते. आणि असं मारहाण चालत असेल, वाद होत असेल, तर बाकीचे जे 4 शेतकरी आलेले असतात. खरं काय आहे की व्यापारी किती आहे 25, शेतकरी किती आहे 2000, 3000, 1000, पण तरी पण ते मध्ये पडत नाही. याचं कारण शेतकरी एक होणं फार कठीण आहे. मागे मी तुम्हाला उदाहरण देतो. कार्ल मार्क्स या प्रसिद्ध तत्वज्ञाचं एक वाक्य आहे की कामगारांना एकजूट करणं खूप सोपं आहे, शेतकऱ्यांना एकजूट करणं फार अवघड आहे. शरद जोशींनी हे सांगितलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते, हे सांगायची गरज नाही. आता सरासरी बाजारभाव कसे ठरतात ते बघूया. व्हिडिओ थोडा लांब होतोय पण विषय महत्वाचा आहे. थोडा हे सांगून मी थांबेन. मग त्या सचिवांनी असं सांगितलं की बाजार समित्यामध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्यांमध्ये ज्या सर्वाधिक गाड्यांना जो बाजारभाव मिळतो तो सरासरी म्हणून गणला जातो. काय उदाहरण आहे तर आपण 100 गाड्यांच्या उदाहरणावरही समजून घेऊ. असं समजा की एका बाजार समितीमध्ये 100 गाड्या आल्या. 100 गाड्या आल्यानंतर त्यापैकी साधारण 5 गाड्यांना किमान भाव मिळाला, 100 रुपये, 200 रुपये. त्यातल्या एका गाडीला तर 50 रुपये भाव मिळाला. मग नोंद काय होते, सर्वात कमी किंवा किमान भाव 50 रुपये किंवा 100 रुपये अशी नोंद होते. आता त्यातल्या ज्या 15 गाड्या आहेत त्या 15 गाड्यांना 300 ते 500 रुपये भाव मिळाला. बिलो ॲव्हरेज असेल, काय असेल ते ठीक आहे, ती नोंद केली जाते. पण ती प्रत्यक्ष काही गोल्टी गोल्टा किंवा बिलो ॲव्हरेज म्हणून तर काही बाजार समित्या त्याची नोंद करतात, काही ते करत नाही. आता उरलेल्या 50 ते 60 गाड्या आहे. या 50-60 गाड्यांना 1000 रुपये, 2000 रुपये, 50 रुपये द्यात वाढवून ते थेट 50व्या गाडीला साधारण जे बाजारभाव मिळाले ते साधारण 1500 रुपये. थोडक्यात 50 ते 60 गाड्या ज्या आहेत त्या 1100, 1000 ते 1500 रुपयांनी त्याची मालाची विक्री झालेली आहे. आणि उरलेल्या ज्या काही 30 गाड्या आहेत त्या मात्र सर्वोच्च मालाने, सर्वोच्च दराने विकल्या गेल्या. म्हणजे त्यांना 1600 रुपयापासून 1700, 1800, 2000 असे काही बाजारभाव मिळाले. तर जे 2000 रुपये बाजारभाव आहे त्याची नोंद होईल कमाल बाजारभाव. जो तळाच्या ज्या 5 गाड्या गेल्या त्यापैकी एक गाडी जी सगळ्यात कमी आहे तिचे 50 पैसे किंवा 50 रुपये असं जे काय आहे ते त्याची नोंद होईल किंवा 100 रुपये. आणि आता सरासरी जी काढली जाते ते गाड्याची संख्या किंवा शेतकऱ्यांच्या मालाची जास्तीत जास्त संख्यांना जो ज्या रेंजमध्ये बाजारभाव मिळतो, साधारण 1000 ते 1500 या रेंजमध्ये जर 50 किंवा 60 गाड्यांना, म्हणजे थोडक्यात बाजार समितीमध्ये 60 ते 70% जास्त मालाला जर तो माल असेल तर त्याची सरासरी काढली जाते किंवा 50% जास्त. ते त्या याच्यानुसार असतं. आणि त्या सरासरीनुसार 1000 ते 1500 याची सरासरी येईल साधारण 12 ते 13 रुपये. आणि मग तुमच्या असं लक्षात येतं जेव्हा आपल्यापर्यंत बाजारभाव पोहोचतात किंवा पणन मंडळाला आणि सहकार विभागाला त्याची नोंद पाठवली जाते, त्याच्यामध्ये तळाचा भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2000 रुपये, पण सरासरी मात्र 1700-1800 पकडली जात नाही. ती साधारण 1000 ते 1500च्या रेंजमध्ये त्या जास्तीत जास्त वाहनांची संख्या ती आणि त्याचं ॲव्हरेज काढून ती 1200 ते 1300 रुपये सरासरी सांगितली जाते. ही झाली बाजार समितीची जी काही कार्यप्रणाली. ही प्रत्यक्ष तिथं त्यांनी जे घडतं आणि त्यांचे रोजचे व्यवहार चालतात त्यानुसार ते होतं. आता शेतकऱ्यांना येणारे अनुभव चुकीचे आहेत का? शेतकरी उगाच आरोप करतात का? तर मुळीच नाही. हे शेतकऱ्यांचे हे रोजचे व्यवहारातले अनुभव आहेत. पण शेतकरी काय म्हणतात, ठीक आहे जाऊ दे, कुठे यांच्याशी डोकं लावायचं. पण हेच आपण चुकतो. आणि इथून म्हणूनच मी सांगत असतो की बाजार व्यवस्थेला जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार नाही
तोपर्यंत तुम्हाला उत्तरं शोधणार नाही, सापडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही चुकीचं घडत असेल तर एकट्या दुकट्याने जाऊ नका. 5 लोक, 10 लोक, 20 लोक असे जा. तो दबाव येईल, तुमचं ऐकलं जाईल. आणि असा एखादा एकटा शेतकरी असेल, मध्ये एका टोमॅटोच्या शेतकऱ्याला कांदा, त्याचा टोमॅटो विकला पिंपळगाव बसवंतला, जो काही भाव होता. पण प्रत्यक्ष खळ्यावर ते म्हणाले की आता मी तुला 200 नाही 100च देईन भाव. यातलं बाजारभावाचं आता मी विसरलोय. आणि मग त्यानं विरोध करून जे काही डोकं लावलं असेल, त्यातनं काही शाब्दिक देवाणघेवाणी झाल्या असतील, त्यातनं त्याला ते संबंधित जे कोणी खळेवाले होते त्यांनी प्रचंड मार दिला. एकटा 20-25 वर्षांचा पोरगा होता, पण कुठलाही शेतकरी त्याच्या मदतीला आला नाही आणि कुठलाही बाजार व्यवस्था त्याच्या मदतीला आली नाही. कारण ही घटना घडली ती बाहेर आहे. जोपर्यंत तुम्ही एक येणार नाही, एक होणार नाही, तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. मात्र चुकीच्या पद्धतीनं आंदोलन करून त्याचा काही उपयोग होणार नाही. ॲग्रोशिवानं मधल्या काळात म्हणूनच आंदोलनाची हाक दिली होती. अनेक शेतकऱ्यांनी आग्रह केला की आपणच का नाही यायचं. हो, येऊया की. आम्ही ग्रुपही काढला. त्याला साधारण 150 च्या आसपास शेतकरी जॉईन झाले. तिथे चर्चाही होत आहेत, आज पण आहे. मग आंदोलन काय आहे की ज्या बाजार समितीमध्ये, ज्या बाजार व्यवस्थेमध्ये, ज्या व्यापारी आडत्याकडे आम्हाला जर फसवणूक होत असेल, आम्ही त्याला मालच देणार नाही. आम्ही आमची बाजार व्यवस्था निर्माण करू, हेच आंदोलन आहे. ज्याप्रमाणे पोपटामध्ये त्या राक्षसाचा जीव असतो, गोष्टीतल्या राक्षसाचा, त्याप्रमाणे बाजाराच्या या व्यवस्थेमध्ये, या सगळ्या बाजार व्यवस्थेचा जीव आहे या विक्री व्यवस्थेमध्ये. हा पोपटच बाजूला केला किंवा ही विक्री व्यवस्थाच जर तुम्ही नाकारली आणि स्वतः सगळे तरुण, आता इथे अनेक तरुणांनी ही मतं मांडली, ते जर एकत्र आले, निर्यातदार झाले, त्यांनी बाजार समितीचे लायसन्स नाही तर गटशेतीच्या माध्यमातून छोटा प्रयोग केला, थेट ग्राहकांना दिलं. म्हणूनच आपण आंदोलनाची जेव्हा हाक दिली तेव्हा काही जे नेते होते, काही पुढारी होते, त्यांनी पण हाक दिली. ते म्हणाले की आम्ही संप करू. त्याचा वेगळा परिणाम झाला. एरवी जो आवाज व्यापारी आणि या व्यवस्थेविरोधात, भ्रष्ट व्यापाऱ्यांचं सांगतोय, सगळ्या व्यापाऱ्यांचं नाही, येत नव्हता, त्या आवाजाला कुठेतरी वाचा फुटली आणि मग मात्र व्यवस्था गांगरली. 10 शेतकरी जरी एकत्र आले तर हे प्रश्न नुसते व्यासपीठावर किंवा माझ्यासारख्या पत्रकाराच्या किंवा व्यासपीठावर मांडून उपयोग नाही. आम्ही तर ते घेऊच, आम्ही तुमच्यासाठीच आहोत. पण हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थेच्या कडे तक्रारी करून आणि वेळ पडली तर व्यवस्था बदलवून करावं लागतील. यासाठी फार मोठा लढा शेतकरी संघटनेनं एकेकाळी उभारला होता. याच्यामध्ये कितीतरी शेतकरी हुतात्मा झाले. नाफेडच्या खरेदीविषयी आज मला फार वाईट वाटतं की अनेक जण ही खरेदी नको अशा अफवा पसरवत आहेत. पण या खरेदीसाठी चाकणमध्ये, पिंपळगावमध्ये कितीतरी शेतकरी कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून आंदोलन करत होते. त्यांनी लाठीचा मार झेललाय. 31,000 शेतकरी जेलमध्ये गेले होते ऊसाच्या आंदोलनाच्या वेळेस. आणि गव्हर्नमेंटनी त्याची दखल घेतली आणि कांदा शेतकऱ्यांना दिला असं म्हणून नाफेडची खरेदी सुरू झाली. तेव्हा नाफेडची कांदा खरेदी ही शेतकऱ्यांनी फार मोठा संघर्ष सहन करून, फार मोठा लढा देऊन मिळवलेली आहे. त्यातले भ्रष्टाचार जे आहेत आणि त्यातले घोटाळे जे आहेत त्याला विरोध तर करायलाच पाहिजे. त्यासाठी एकत्र यायला पाहिजे आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या प्रोड्युसर कंपन्या उभ्या करू. मग त्यांना म्हणायला पाहिजे की बाबा आम्ही हे 5,000 5,000 प्रोड्युसर कंपन्या एकट्या पिंपळगावमध्ये तयार झाल्या, लासलगावमध्ये तयार झाल्या, आता तू आम्हाला केंद्र दे. असे एवढे अर्ज गेल्यानंतर नाफेडकडे किंवा याच्यामध्ये कोणाची हिंमत होणार आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांना की बाबा मी कंपनी काढतो आणि माझ्या बायकोच्या नावानं संचालक पद घेऊन, किंवा कुठल्या खराची अशी हिंमत होईल की इकडे बायकांचाही भ्रष्टाचार करायचा, लोकांचाही भ्रष्टाचार करायचा, समाजात घाण पसरवायची आणि राजकीय नेत्यांचा वापर करून आपल्या कंपनीला कांद्यामध्ये पण भ्रष्टाचार करून घेऊन त्याला फायदा मिळवून द्यायचा. मुद्दा आहे तुम्ही एक होण्याचा. आणि शेतकरी जर एक झाले तर सगळ्या गोष्टी होतील. माझं हे विधान जरा भावनिक वाटेल पण चिथावणीखोर नाही आहे. मी वस्तुस्थिती मांडतो आहे. मी पण अनेक शेतकऱ्यांशी बोलतोय पण कोणीच कांद्याच्या आंदोलनाविषयी नंतर काही कोणी नाव काढलं नाही. अर्थात आंदोलन होऊन सगळ्यांनी रस्त्यावर येऊन तोडफोड करावी
असं आम्हाला वाटत नाही. तर विचार करा, अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा त्या शेतकरी बांधवाला आपण मदत करायची की पाठीमागे राहून भाऊबंदक्या करायच्या किंवा गंमत बघायची? आणि मग तो जर आज जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात किंवा मी सुपात आहे, मग उद्या माझा पण नंबर लागतो. माझ्यासोबत असंच होतं आणि तो मदतीला येत नाही, कोणीच मदतीला येत नाही. आपल्यामध्ये जात, धर्म, पंथ, आडनाव इतकंच नाही, अहो पिकांवरनं सुद्धा फूट पाडलेली आहे. कांद्याचा शेतकरी वेगळा, त्यात पांढऱ्या कांद्यावाला वेगळा. गंमत अशी सांगू का, उन्हाळी कांद्याचा शेतकरी वेगळा, रांगड्या आणि खरीपाचा वेगळा. याच्यामध्ये सुद्धा फूट आहे. द्राक्षवाला वेगळा, टरबूजाला वाला वेगळा. मग जात तर फार लांब राहिली. अशी फूट पाडून बाजार व्यवस्था आता नाफेड आणि या संदर्भातला जो गोंधळ केलेला आहे किंवा करवत आहे, त्याच पद्धतीनं तुमच्यामध्ये फूट पाडली जाते आणि छोट्या छोट्या समस्या असतात, पण अतिशय महत्त्वाच्या असतात. तुम्ही एकत्र येत नाही. ॲग्रोशिवार या संदर्भातलं एक व्यासपीठ आहे. तुम्ही तुमच्या समस्या आमच्याकडे बिनदिक्कत मांडू शकतात. व्हिडिओ थोडा महत्त्वाचा होतोय, पण विचार करा की तुम्हाला ध्रुव ताऱ्यासारखं नाही, पण लोकशाहीमध्ये माणूस म्हणून किंवा एक जिवंत माणूस किंवा मानवी हक्काच्या हिशोबाने तरी स्थान मिळावं की नाही? की आपण व्यापारी, आडते, त्याच्यानंतर बाजार व्यवस्था, बाजार समित्या आणि बदलणाऱ्या सरकारांची धोरणं याचे गुलाम राहून तुम्ही एक प्रकारे त्यांच्या मुलांच्या किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण कांद्याची मेहनत करायची का किंवा ऊसाची किंवा आणखी काही असेल, हे तुम्ही ठरवायचं. मला गुलाम म्हणून राहायचंय की मला राजा म्हणून राहायचंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी राजा होता. आता मात्र काय आहे का ते स्थान? विचार करा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी बिंचोरकर. धन्यवाद.